Hello students, good morning to all of you. Today we are on page 10, 1.3, Little Girls Wiser Than Old People. I am going to read the informative passage given there. Listen carefully and try to understand the name of the author as well as what is he famous for. Okay, you have to open page 10 of your book and try to understand the more information about the writer. Page 10, 1.3, Little Girls Wiser Than Old People. Count Lev Nikolaevich Tolstoy or Leo Tolstoy was one of the greatest authors of all time. He authored many novels, short stories, and philosophical works. His ideas on non-violence had influenced great men like Mahatma Gandhi and Martin Luther King. Junior Tolstoy wrote many stories for children. This is one of them. However, this has a message for grown-ups too. Okay, the name of the author is काउंट लिओ निकोलोविच टॉलस्टॉय. हे लेखकाचं ऑथरचं नाव आहे आणि ही इज फेमस. ही ऑथर्ड म्हणजे त्यानं स्वतःची लिहिलेली आहेत मेनी नॉवेल्स. नॉवेल्सचा अर्थ कादंबऱ्या त्यानं लिहिलेल्या आहेत. शॉर्ट स्टोरीज, लहान गोष्टी, लघुकथा लिहिलेल्या आहेत. फिलॉसॉफिकल वर्क्स म्हणजे तत्त्वज्ञानाविषयीचं काम त्याचं लिहिलेलं आहे. हीज आयडियाज ऑन नॉन व्हायलन्स. नॉन व्हायलन्सवरती त्यांचं जे काम आहे, नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसेवरती त्यांनी जे काही युक्ती किंवा त्यांचं जे काही तत्त्वज्ञान मांडलेलं आहे, हॅड इन्फ्लुएन्स्ड ग्रेट मेन लाईक महात्मा गांधी. महात्मा गांधींना वर त्याचा खूप प्रभाव झालेला आहे. इन्फ्लुएन्स्ड म्हणजे प्रभाव झालेला असणे. अँड मार्टिन ल्युथर किंग हे देखील एक महान विचारवंत होऊन गेले. ज्युनियर टॉलस्टॉय रोट मेनी स्टोरीज फॉर चिल्ड्रेन. मुलांसाठी अनेक गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत. दिस इज वन ऑफ देम. त्यापैकीच ही एक आहे की जिचं नाव आहे लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. याचा अर्थ लहान मुली मोठ्या माणसापेक्षा शहाण्या. अँड देन हावेवर दिस हॅज अ मेसेज फॉर ग्रोनअप्स टू. मोठ्या माणसांसाठी देखील हा एक खूप चांगला मेसेज किंवा संदेश या ठिकाणी आहे. ओके, लेट अस सी. आपण पाहूया व्हॉट वी हॅव टू डू इन वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी. वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा. फॉर्म ग्रुप्स ऑफ 4 to 6, 4 ते 6 मुलांचा एक ग्रुप असं. ईच मेंबर शूड राईट ॲटलिस्ट 5 रिझन्स. प्रत्येकाने किमान 5 कारणं लिहिली पाहिजे. वाय? कारण फाईट्स ऑकर, भांडणं होतात. बरोबर आहे का? वादविवाद आपल्यामध्ये होतात, भांडणं मुलांच्यामध्ये, मुलींच्यामध्ये होत असतात. एक्झाम्पल एक दिले बघा. 2 children want to the same toy. 2 मुलांना एकच खेळणं पाहिजे, हे एक भांडणाचं कारण होऊ शकतं. पुट टुगेदर द डिफरंट रिझन्स रिटन बाय ऑल ग्रुप मेंबर्स टू मेक अ लॉंगर लिस्ट. प्रत्येकाने ग्रुपमधल्या प्रत्येकानं भांडणं व्हायची कारणं लिहायची आहेत आणि यादी आपली मोठी बनवायची आहे. ओके, इन दिस वे यू हॅव टू राईट डाऊन द रिझन्स फॉर फाईट ऑफ चिल्ड्रेन. मुलांची भांडणं का होतात याची कारणाची यादी तुम्हाला बनवायची आहे. आता आपण घरामध्ये असल्यामुळं तुमची वैयक्तिक तुम्ही 4 ते 5 कारणं लिहा आणि मग त्यानंतर त्या कारणांचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. काय म्हटले बघा. क्लासिफाय द रिझन्स इनटू ट्रिव्हियल ऑर सिरियस पन्स यूजिंग द टेबल बिलो. खाली जो टेबल दिला आहे चित्रामध्ये, तुम्हाला टेबल दिसत असेल, त्या चित्रामध्ये फर्स्ट जो कॉलम आहे त्या कॉलममध्ये यू हॅव टू राईट डाऊन द रिझन्स ऑफ फाईट. भांडणाची कारणं लिहायचे. 2 ट्रिव्हियल आणि सिरियस. ट्रिव्हियल म्हणजे काय? शुल्लक. शुल्लक कारणं कुठले? तर शुल्लक कारण तुम्ही लिहिलेलं पहिलं कारण जर शुल्लक असेल तर त्या ठिकाणी तिथं टिक करा. ते कारण तुम्हाला अतिशय सिरियस किंवा महत्त्वाचं वाटत असेल, गंभीर वाटत असेल तर तुम्ही सिरियसमध्ये टिक करायची. म्हणजे एकतर ट्रिव्हियलमध्ये टिक येईल किंवा सिरियसमध्ये टिक येईल. सो फर्स्ट यू हॅव टू राईट डाऊन द रिझन अँड देन टिक वेदर इट इज अ ट्रिव्हियल ऑर सिरियस. ट्रिव्हियल म्हणजे शुल्लक कारण आणि सिरियस म्हणजे गंभीर कारण. इन दिस वे यू हॅव टू राईट मिनिमम 5 रिझन्स ऑफ फायटिंग. भांडणाची 5 कारणं लिहायची आणि त्याचं क्लासिफिकेशन असं टेबलमध्ये करून तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. खाली काही म्हणजे तारा आणि हर फ्रेंड्स जे आहेत त्यांनी सांगितले बघा. टोटो फॉरगॉट माय बर्थडे. टोटोनं माझा बर्थडे विसरला. मग हे कारण कुठलं आहे? ट्रिव्हियल आहे.
तर ट्रिवियलला टिक करायची. किंवा तुमचा एखादा फ्रेंड जर तुमचा बर्थडे विसरला असेल, माय फ्रेंड फॉरगॉट माय बर्थडे, आपण काय करू शकतो तिथं की अशा पद्धतीने ट्रिवियल किंवा हे लिहू ट्रिवियल किंवा सिरीजला टिक करू शकतो. बिट्टूज फ्रेंड टेल्स लाय, माझा मित्र खोटं बोलतो किंवा बिट्टूचा मित्र खोटं बोलतो, हे सिरियस आहे. म्हणजे सिरियसला तिथं काय केलं पाहिजे, टिक केलं पाहिजे. इन दिस वे यू हॅव टू कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी ऑफ पेज 10. पेज 10ची ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला अशा पद्धतीनं पूर्ण करायची आहे. डू यू अंडरस्टँड? तर या पानावरती तुम्हाला पानाची 5 रिझन्सचा टेबल तयार करायचा आणि ते ट्रिवियल असेल तर कारण त्याचं क्षुल्लक कारण असेल तर क्षुल्लकला टिक करायची किंवा सिरियसला टिक करायची. ओके, नाऊ आय एम ऑन पेज 11, पान 11 वरती मी आहे. लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल स्टोरीचं नाव आहे. आय रीड ऑन पेज 11, पान 11 वरती मी वाचतोय. यू हॅव टू लिसन व्हेरी केअरफुली अँड ट्राय टू अंडरस्टँड द प्रोनाउन्सिएशन. इट वॉज अन अर्ली ईस्टर. In the yards lay snow and reeds ran down the village. A large puddle had run down from a manure pile into a lane between 2 farms. And at this puddle, 2 girls, one older than the other, had met. Both of them had been dressed by their mothers in new clothes. The little girl had a blue dress and the elder a yellow one with a design. Both had their heads wrapped in red kerchief. After prayers in the church, 2 girls went to the puddle where they showed their new garments to each other and began to play. They wanted to splash in the water. The little girl started to go into the puddle with her shoes on, but the older girl said to her, "Don't go, Malasha, your mother will scold you. I will take off my shoes and you do the same." The girls took off their shoes, raised their skirts, and walked through the puddle toward each other. Malasha stepped in up to her ankles and said, "It is deep, Akulka, I am afraid." "Never mind," she replied, "it will not be any deeper. Come straight towards me." They came closer to each other. Akulka said, "Malasha, look out and do not splash it up, but walk softly." She had barely said that when Malasha plumped her foot into the water and bespattered. On page 12, Akulka's new dress. And not only her dress but also her nose and eyes. When Akulka saw the spots on her dress, she grew angry at Malasha and scolded her and ran after her and wanted to strike her. Malasha was frightened and seeing what trouble she had caused, jumped out of the puddle and ran home. Okay, so this is the first and remaining little bit part of page 12. I will explain it in English as well as Marathi to make you understand it better. Little girls wiser than old people. It is a story of 2 girls as well as it is a message for the grown up people. दोन लहान मुलींची ही गोष्ट आहे आणि मोठ्या माणसांना देखील एक त्यातून चांगला संदेश दिलेला आहे, मॉरल दिलेला आहे. सो इट वॉज अन अर्ली ईस्टर. म्हणजे ईस्टर इट इज अ नेम ऑफ अ ख्रिश्चन फेस्टिवल. ख्रिश्चन धर्माचा तो एक सणाचं नाव आहे आणि तो जेन्युइनली काय असतो बघा की रविवारीच असतो. इट इज सेलिब्रेटेड इन मेनी कंट्रीज. तो बहुतेक देशामध्ये साजरा केला जातो. अँड इट ऑलवेज अ संडे. तो नेहमी काय असतो, एकाच रविवारी येत असतो. तर तो सणाचा दिवस होता. इन द यार्ड, जसं आपण घराच्या भोवती आपलं अंगण असतं तसं तिथं त्या मोकळ्या जागेला अंगण म्हणतात, यार्ड म्हणतात. त्या यार्डमध्ये काय पडलेला होता, बर्फ पडलेला होता. अँड रील्स रॅन डाऊन द विलेज. आणि पाण्याचा एक प्रवाह, रील म्हणजे प्रवाह, असा छोटासा प्रवाह वाहत वाहत खेड्याकडे आलेला होता. अ लार्ज पडल हॅड रन डाऊन
फ्रॉम अ मॅन्युअर पाईल, आणि खताच्या ढिगापासून, मॅन्युअर म्हणजे खत, पाईल म्हणजे ढीग, खताच्या ढिगापासून वाहत वाहत तो तसाच पुढे आलेला होता. इनटू अ लेन, एका गल्लीमध्ये किंवा वाटेवरती आलेला होता. बिटवीन टू फार्म्स, दोन शेताच्या मधून जायला जो रस्ता होता तिथं तो प्रवाह आलेला होता. अँड ॲट दिस पडल, या डबक्यापाशी, टू गर्ल्स, वन ओल्डर दॅन ऑदर, एक मोठी आणि दुसरी थोडीशी लहान, हॅड मेट, एकमेकाला भेटल्या. बोथ ऑफ देम हॅड बीन ड्रेस्ड बाय देअर मदर्स इन न्यू क्लोथ्स बिकॉज इट वॉज ॲन ईस्टर. सो दॅट्स वाय देअर मदर हॅड ड्रेस्ड देम इन न्यू क्लोथ्स, नवीन कपडे त्यांना घातलेली होती. अँड द लिटल गर्ल हॅड अ ब्ल्यू ड्रेस, आणि लहान जी मुलगी होती बघा तिच्या अंगावरती ब्ल्यू ड्रेस होता. अँड द एल्डर अ येलो वन, आणि थोडीशी जी मोठी होती ती मोठीला कुठला ड्रेस होता, येलो होता, विथ अ डिझाईन, त्याच्यावरती डिझाईन होतं. बोथ हॅड देअर हेड्स रॅफ्ड इन हँडकर्चीफ, दोघांचं जे काही डोकं होतं ते डोकं काय केलेलं होतं, लाल रुमालानं बांधलेलं होतं. आफ्टर प्रेयर इन द चर्च, चर्चमध्ये दोघींनी प्रार्थना केल्यानंतर, द टू गर्ल्स वेंट टू द पडल, बोथ गर्ल्स वेंट टू द पडल, वेअर दे शोड देअर न्यू गार्मेंट्स टू इच अदर, एकमेकांना नवीन कपडे दाखवले, जसे आपण शाळेमध्ये एकमेकांना नवीन ड्रेस दाखवतो तसा ड्रेस दाखवला. अँड बिगॅन टू प्ले, आणि खेळायला सुरुवात केली. दे वॉन्टेड टू स्प्लॅश इन द वॉटर, त्यांना काय करायचं होतं, पाणी उडवायचं होतं. दे वॉन्टेड टू स्प्लॅश इन द वॉटर, त्यांना पाण्यामध्ये जायचं होतं. द लिटल गर्ल स्टार्टेड टू गो इन टू द पडल, बघा ती लहान जी मुलगी होती त्या मुलगीला काय केलं, पडलमध्ये जायचं होतं. स्टार्टेड टू गो, तिने जायला सुरुवात केली. विथ हर शूज ऑन, आपले बूट आहे तसे घालूनच ती चाललेली होती. बट द ओल्डर गर्ल सेड टू हर, मोठी मुलगी त्या लहानला म्हणाली की डोंट गो मलाशा, मलाशा नको जाऊ. युअर मदर विल स्कॉल्ड यू, तुझी आई तुला कावेल. आय विल टेक ऑफ माय शूज, मी माझे बूट काढते. अँड यू डू द सेम, यू ऑल्सो टेक ऑफ युअर शूज. So the name of the little girl who was having a blue dress on her body, her name is Malasha, and the younger one who has yellow dress on her body is Akulka. Okay, the girls took off their shoes, दोघींनी आपले शूज काढले. raised their skirts, आपले थोडेसे जे फ्रॉक होते ते स्कर्ट थोडेसे उंच केले, घोट्यापर्यंत उंच केले, थोडेसे वरती घेतले. अँड वॉकड थ्रू द पडल टुवर्ड इच अदर, एकमेकीकडे डबक्यातनं चालत येऊ लागल्या. मलाशा स्टेप्ड इन अप टू हर अँकल अँड सेड, मलाशा अगदी त्या गुडघ्यापर्यंत बुडली. ओके, सॉरी, अँकल म्हणजे घोट्यापर्यंत ती बुडली आणि म्हणाली, इट्स डीप अकुलका, अगं अकुलका हे खूपच खोल आहे. आय एम अफ्रेड, मला भीती वाटते. नेवर माइंड, काही हरकत नाही आहे. सी रिप्लाइड, ती म्हणाली, इट विल नॉट बी एनी डीपर, कम स्ट्रेट टुवर्ड मी, आता काही जास्ती खोल नसणार आहे, तर तू तसं स्ट्रेट माझ्याकडे ये. दे केम क्लोजर टू इच ऑदर, त्या दोघी एकमेकीच्या जवळ आल्या. अकुलका सेड, अकुलका म्हणाली, मलाशा लुक आउट, हे बघ, अँड डू नॉट स्प्लॅश इट अप, तू काय करू नको, पाणी उडवू नको. बट वॉक सॉफ्टली, पण हळूहळू चाल. सी हॅड बेअरली सेड, तिनं केवळ सांगितलेलंच होतं. वेन मलाशा प्लम्प्ड हर फूट इन टू द वॉटर, तिनं आपला पाय धपकन काय केला, पाण्यामध्ये टाकला. अँड बी स्पॅटर्ड, घाणीचे शिंतोडे काय केले, उडवले. अकुलकास न्यू ड्रेस, अकुलकाच्या न्यू ड्रेसवरती ते घाणीचे शिंतोडे केले. अँड नॉट ओनली हर ड्रेस, फक्त तिचा ड्रेसच नाही, बट ऑल्सो हर नोज अँड आईज, तिच्या नाकावरती आणि डोळ्यात देखील थोडीशी घाण गेली. वेन अकुलका सॉ द स्पॉट्स ऑन हर ड्रेस, जेव्हा अकुलकानं आपल्या ड्रेसवरती पडलेली घाणीचे काय पाहिले, ते स्पॉट पाहिले. सी ग्रेव अँग्री ॲट मलाशा, ती मलाशावरती रागावली. अँड स्कॉल्डेड हर, आणि तिला कावायला सुरुवात केली, मोठ्यानं ओरडायला सुरुवात केली. अँड रॅन आफ्टर हर, आणि तिच्या पाठीमागे ती पळाली. अँड वॉन्टेड टू स्ट्राईक हर, तिला काय करायचं होतं, शी वॉन्टेड टू स्ट्राईक मलाशा, मलाशाला मारायचं होतं. मलाशा वॉज फ्रायटन्ड, शी वॉज टोटली अफ्रेड, पूर्णपणे भिलेली होती. अँड सीइंग व्हॉट ट्रबल सी हॅड कॉज्ड, आणि कोणत्या संकटाला तिला सामोरं जावं लागलेलं होतं हे तिनं पाहिलं. जम्प्ड आउट ऑफ द पडल, ती काय केली, डबक्याच्या बाहेर आली. अँड रॅन
होम आणि घरी ती परत गेली. ओके, सो ऑन पेज 12 पान 12 वरती 2 क्वेश्चन्स आहेत. लिसन अँड आन्सर ते क्वेश्चन्स वाचा, त्यांची उत्तरं लिहा आणि याच्यामध्ये असणारे अवघड शब्दांची यादी करून त्याची देखील तुम्ही काय करा, शब्द लिहा आणि त्याचे अर्थ मराठीत लिहा आणि हा शिकवलेला पाठ व्यवस्थित वाचा. रिमेनिंग पार्ट आणि त्यानंतरचा पुढचा भाग आपण नंतर पाहतोय. ओके, तर पान 12 वरचे प्रश्न 2 तुम्हाला वहीमध्ये सोडवून हा पाठ वाचायचा आणि अवघड शब्दांची यादी करायची आहे.